हॅलो हाय, कशा आहात? चला तर आज आपल्याला असे मस्त पेढे बनवायचे आहेत. ना दुधाचे ना खाव्याचे, आपल्याला गॅस न पेटवता हे पेढे बनवायचे आहेत. आता रक्षाबंधन येतच आहे. बनवायला अगदी 7 ते 8 मिनटात रेसिपी होते. खायला खूप छान लागतात. इथं जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते सांगते. 1 वाटी भाजलेले फुटाणे घेतलेले आहे, जे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे. अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी मिल्क पावडर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, वेलची घेतल्यात 2-3, खोबऱ्याचा खीस आणि दूध जे आहे ते थंड आहे, तापवून थंड केलेलं दूध आहे. एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. बाकी काही नाही. जे आपण बाहेरचे पेढे आणतो ना, त्याच्यापेक्षा हे पेढे खूप छान होतात. ही मिठाई ना खूप छान होते, खायला पण खूप छान लागतात. पर्सनली लहान मुलांना हे खूप आवडतात, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जी फुटाणे घेतलेले आहेत त्याची सगळी साल काढायची आहे आपल्याला. साल बिलकुल ठेवायची नाही. निघत नसेल तर गॅसवर थोडेसे गरम करायचे आणि साल काढून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे साल लगेच निघते. मिक्सरला आपल्याला छान बारीक करून घ्यायची, पावडर करायची आहे आपल्याला. मोठ्या अजिबात ठेवायची नाही. पावडर केल्याच्यानंतर चाळून घ्यायचं. चाळायलाच पाहिजे, कारण त्याच्यात ते ना फुटाण्याचे थोडेसे बारीक कण असे राहतात आणि वरचे जे साल आहेत ना ते जरी राहिले असतील ना तरी ते चाळून आहेत ना निघतात इथे. त्याच्यामुळं चाळून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. पाहू शकता किती घाण म्हणजे निघालेली आहे. चाळून घेतलेलं आहे मी इथे. त्यासाठी चाळून नक्की घ्या तुम्ही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, अर्धा वाटी. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर घातल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे. चवीला छान लागतात म्हणून. नसेल तर नाही घातले तरी काहीच हरकत नाही. खोबऱ्याचा जो किस आहे तो घालायचा आहे. वेलची आपल्याला इथे सोलून घालायची, सालीसकट वेलची घालायची नाही आहे. मिल्क पावडर पण आपल्याला इथेच घालून सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे साखरेबरोबरच. पण तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची तर तुम्ही ती स्किप पण करू शकता, काहीच हरकत नाही आहे. मिक्सरला छान बारीक करून झालेलं आहे आपलं साखर. ते सगळे आपल्याला ना दोन्ही हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. मिक्स छान करायचं. 1-2 ते 3 मिनटं मिक्स करायचं, म्हणजे ना सगळ्या पिठामध्ये मिक्स होतं. खूप सिंपल रेसिपी आहे. कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण ह्या भाजलेल्या फुटाण्यांपासून पेढे किंवा मिठाई, तुम्ही कोणताही आकार देऊ शकता त्याला. छान मिक्स होतात आणि खाताना बिलकुल वाटत नाही की हे जे आहेत ते आपण भाजलेल्या फुटाण्यांपासून पेढे म्हणा, बर्फी म्हणा बनवलेली आहे. छान मिक्स झाल्याच्यानंतर इथे मी ना छोटा चमचा आहे माझा, तो 1-2 चमचे घातलेत, म्हणजे पोहे खायचा 1च चमचा आहे ते. एवढंच तूप घातले. तुम्हाला भरपूर दिवस ठेवायचे असेल तर फक्त तुपामध्ये करा आणि 1-2 ते 3 दिवस ठेवायचे असेल तर दुधामध्ये करा. आता मी याला खूप दिवस नाही ठेवायचे हे, म्हणून मी जे आहेत ते दुधामध्येच करत आहे. तुम्हाला खूप दिवस ठेवायचे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तूप थोडंसं कोमट करायचं गरम आणि ते घालायचं. त्याने खूप छान होतात पेढे. नाही गरम केलं तरी काही हरकत नाही आहे. आता दूध लागल तसंच घालायचं. खूप दूध झालं तर मिश्रण खूप पातळ होतं. त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण आहे ना खूप थोडं ठेवायचं, खूप असं ठेवायचं नाही आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. चमच्याने हलवण्यापेक्षा तुम्ही हाताने हलवलं ना तर आपल्याला कळतं की पीठ नक्की किती घट्ट पातळ. इथे माझ्याकडनं थोडंसं दूध जास्त झालं, त्याच्यासाठी मी जो खोबऱ्याचा खीस ठेवला होता ना तो घातलेला आहे. त्याच्यामुळं ना मग तो घट्टपणा येतो. छान आपलं बघा पीठ इथं मळून झालेलं आहे. तुम्हाला इथं आता खूप पातळ वाटत असेल, त्याच्यामध्ये ना मी थोडासा जो होता ना नारळाचा किस तो घातलेला आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं पातळ झालं तर तुम्ही नारळाचा किस घालू शकता किंवा जी फुटाण्यांची डाळ आहे ती पण घालू शकता, काहीच हरकत नाही आहे. आपल्याला काही गॅस वगैरे पेटवायचं नाही. पोळपाटाला छान तूप लावून घ्यायचं आणि छान गोळा असा ना सलग असं पाहून कोण म्हणणारच नाही भाजलेल्या फुटाण्यांचे हे आहे. पाहिलं की असं वाटतं खावाच आहे हा. इतके छान पेढे होतात.
छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता किती छान झाले, ती मऊ असं तोंडात टाकताच विरघळते असे पेढे झाले होते. छान असा गोळा करायचा आहे. एक अर्ध्या वाटीतलं पण मला खूप कमी तूप लागलेलं आहे, 1 2 ते 3च चमचे, खूप तूप लागलेलंही नाही आहे. आता इथे आपल्याला ना त्याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतात तशा आकारात कर, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पेढे आपल्याला बनवून घ्यायचे. अगदी 6 ते 7 मिनिटात आपले तयार होतात. खूप टाईम बिलकुल लागत नाही बनवायला आणि खायला खूप छान लागतात. आता असं वाटेल की खूप चिकट आहे, पण जरा वेळाने ते थंड झाले ना ते बरोबर आकारात येतात. त्याच्यामुळे असं घाबरायचं काहीच कारण नाही आहे. बघू शकता खूप छान पेढे झालेले आहेत. असं वाटतच नाही की आपण घरी बनवलेत, असं वाटतं विकतचे बाहेरचे पेढे जे आणलेले आहेत. बाहेरचे भेसळयुक्त पेढे खाण्यापेक्षा हे पेढे केव्हा पण छान, एकदम लगेच तुटतात, तोंडात टाकताच विरघळतात, टाळ्याला वगैरे बिलकुल चिटकत नाही. नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही पिवळा रंग पण घालू शकता, नसेल तर अशाच पद्धतीने करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. खूप छान म्हणजे खूप छान होतात. एकदा तुम्ही पण या पद्धतीने रक्षाबंधनला ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडतील, मुलांनाही आवडतील. एकदम हेल्दी रेसिपी आहे. साखरेच्या ऐवजी खडी साखरेचा वापर करू शकता. चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.